संभाजीनगरमध्ये इस्लाम पार्टी आपला विस्तार वाढवू पाहते आणि त्यामुळे जलील यांच्या गटातील नाराजांना सोबत घेऊन पार्टी शहरात आपलं बळ वाढवण्याचा प्रयत्न करते। याच पार्श्वभूमीवर इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांनी बैठक देखील घेतल्याचं समोर आलंय। एमआयएमला रोखण्यासाठी इस्लाम पार्टी आपला संपूर्ण जोर संभाजीनगरमध्ये लावते की त्यांचा हा जोर कमी पडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर एमआयएमच्या बालेकिल्ल्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये इस्लाम पार्टी आता विस्तार करू इच्छिते, मात्र खरंच त्यांची ही इच्छा पूर्ण होणार का? एमआयएम त्यांना रोखू शकणार का? हा महत्त्वाचा सवाल आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी निवडणुकांमध्ये याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो। इस्लाम पार्टीनं मालेगावात मोठं यश मिळवलेलं होतं, खास करून महापालिका निवडणुकीमध्ये मोठं यश मिळवलेलं होतं आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आता इस्लाम पार्टी एंट्री करते। त्या संदर्भात बैठका देखील पार पडलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आता एमआयएमला चॅलेंज देण्याचा प्रयत्न होतोय का असा सवालही उपस्थित होतोय। आता आणखी